प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेत एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या वृत्ताला अद्याप अधिकृतरित्या दुजोरा मिळाला नसला तरीही बेजबाबदारपणे या शिक्षण संस्थेच्या वतीने हे कृत्य होऊन देखील या शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा कुपवाड परिसरात रंगल्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले। यानंतर संस्थेच्या बदनामीच्या भीतीने हे प्रकरण मिटवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या। मुलांना मारहाण झाल्यामुळे 7 ते 8 मुलांचा समावेश असल्याची चर्चा असून विद्यार्थ्यांच्या डोक्यात दुखापत झाली आहे। यावेळी या शिक्षकांच्या कृत्याची गंभीर दखल घेत संस्थेकडून या शिक्षकाला पुन्हा रुजू करून घेणार नसल्याचे सांगत हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न सुरू होता। अद्याप या प्रकरणामध्ये अधिकृत दुजोरा नसला तरी या कृत्याची कुपवाड परिसरामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे।